सिद्ध करणारी कामगिरी आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. कृष्णा भाऊड यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त आयोजन आणि नियोजन पाहतोय. शिवसेना चषक 2025चं हे आयोजन स्वतः मैदानाची देखभाल करताना मी पहिला आयोजक पाहिलेत. ते स्टेज सोडून मैदानावरती प्रत्येक खेळाडूची विचारपूस, प्रत्येकाची काळजी घेताना मला पहिल्यांदा पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक तर नक्कीच आपण करूया, पण प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया. एवढ्या थंडीमध्ये देखील क्रिकेटचा आस्वाद मात्र ते घेतात. क्रिकेट आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम सातत्यानं घरच्या खुर्चीपासून मैदानाच्या मातीवरती आणून आनंद देणारा हा क्रिकेटचा क्षण, याची देही याची डोळा आपण पाहतोय. अर्थातच माध्यम आहे शिवसेना चषक 2025. विमतेज क्रिकेट संघ वडविहीर या टीमच्या वतीनं, या गावाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा वावरलेच्या अतिशय या सुंदर मैदानावरती सुंदर संकल्पना आखताना चेंडूची पाहणी केली गेली. पहिल्यांदा फलंदाजी करायचे निखिल आणि त्याच्या बरोबरीनं बंटीला. अर्थातच टीम टेंभरी संघासाठी जे आज नयन स्मृती 11 जय गावदेवी टेंभरी संघाच्या नावानं खेळतात, त्या सगळ्या खेळाडूंना, या दोन्ही संघाच्या सगळ्या खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ ना आणि मॅच कडे वळूया. बाळा साळुंके सर आणि त्यांच्या बरोबरीनं पारंगे सरांना आपण या मॅच मध्ये ऑफिशियलची भूमिका पार पाडताना पाहतोय. पॉइंटच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला चिरताना हा चेंडू जातोय सीमारेषेच्या आर पार. पहिल्या चेंडूवरती दमदार धाव फलकाला दिलाय 4 धावांना आकार. ठोक डीजे. किनारा आहे, चांगली माणसं आहे, गोड मनाच्या गोड माणसांनी भरलेलं एक कोकण आहे. जर वेळ मिळाला तर नक्कीच या कोकण दर्शनाचा लाभ तुम्ही घ्या. हलक्या हाताने खेळणं पसंत केलं होतं, पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. उर्वरित काम यष्टरक्षकानं केलं. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टेंभरी संघाच्या धावा लागल्यात त्या बिनबाद 4. केतन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मोक्याच्या क्षणी कॅच ड्रॉप झालाय. तिसऱ्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवला. तत्पूर्वी सहज 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं फलंदाजाला जीवदान देखील दिलं गेलं आणि या 2 धावांनी धावफलकाचा आकार देखील वाढवण्यात आलाय. टेंभरी संघाचे धुरंदर मेरिटनुसार फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण हा फटका आवाकाच्या बाहेर फसला होता. 6 धावा स्कोरकार्ड वरती नोंद. सातत्यानं आपण बघतोय सर, प्रत्येक गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो अँगलचा पुरेपूर वापर करण्याचा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न होत असतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये, लांबी कमी, उंची जास्त. एका लेजंडच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सुरेशनं पकडलाय. चंद्रमाच्या प्रकाशामध्ये झेल. पहिला हदरा टीम. मगाशी अजिंक्य सरांना सांगितलं की बऱ्याचशा मैदानावरती दिग्गज खेळाडूंचा प्रवास आता सुरेख चालू आहे, पण त्यांचा देखील प्रवास आता या विभागामध्ये थांबला नाहीये. मावळमध्ये जाऊन पिंपरी चिंचवड देखील अजिंक्य सरांनी मायक्रोफोनच्या जोरावरती गाजवलाय. क्रिकेटच्या पटलावरची एक वेगळी ओळख आहे, पण त्यानंतर आपण बघतोय समालोचन क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव आता आवर्जून मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये घेतलं जातं. आणि असं एक सुंदर आणि गोड व्यक्तिमत्व आज माझ्या बरोबरीनं या स्पर्धेमध्ये लाभलंय, हे देखील कौतुकाच्या पलीकडे आहे.
पुन्हा एकदा त्यांचं देखील स्वागत करताना आपण मॅच कडे वळतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज राज ठोंबरे. राज ठोंबरेनं जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. ऍपिल बघा, ऍपिल मध्ये जोश जास्त आहे, जोश, पण जो उत्साह आहे ना तो मात्र कमी पाहायला मिळाला. इथे मात्र कदाचित आपण पाहतोय हा फलंदाज शप्पलवून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि ऑफस्टंपची लाईन मिस करणारा हा चेंडू पाहायला मिळाला असेल असं पंचांनी दर्शवलं. त्यामुळे या फलंदाजाला आपल्या जागेवरती स्थिर पाहायला मिळतंय. पण इथे मात्र थोडंसं रनअप मध्ये अडचण आली आहे. देठ चेंडूचा थेट पंचांचा इशारा. आजच्या रात्रीमधला कदाचित हा पहिला देठ असू. स्लॉट मध्ये घेतलाय, टप्प्यावरती घेऊन केलंय आक्रमण आणि आक्रमण इज बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. चेंडू सीमारेषा पार आता स्लॉट मध्ये आलाय आणि धावफलकाला 6 धावांचा आकार. षटकार. आपण पाहतोय माध्यम आहे शिवसेना चषक 2025 चा. इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या टेंबरी संघाच्या 12. 1 बाद 12. नयन स्मृती 11 जय गावदेवी टेंबरी संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती नोंद लागल्यात. या आधी पळसधरी संघाने काय जबरदस्त मॅच मध्ये खेळ केला. नेक्स्ट बॉलर दशरथ ढवलकर. आता करून दाखवावं लागेल दशरथला. आणि पहिल्या गोलंदाजानं केतननं मात्र चांगली कामगिरी केली. आता जबाबदारी दशरथकडे. 4 षटकांचा हा पहिल्या इनिंगचा खेळ. दुसरं षटक आता प्रगतीच्या मार्गस्थ पाहायला मिळतंय. पुन्हा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजानं घेतलेला रनअप. 5-6 पावलांचा हा रनअप पाहायला मिळतोय. कदाचित मीडियम पेस हा गोलंदाज असावा. मिश्रित गोलंदाजी या गोलंदाजाकडं आपल्याला अपेक्षित, प्रत्येकाला आवडणारी गोलंदाजी पाहायला मिळेल. बघा जी 4 व्हीलर स्टेजच्या उजव्या बाजूला लागले ना, विनंती आहे चालक मालकाला कृपया तिचा हॉर्न बंद करा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेळी आपण पाहतोय या फटक्यावरती उत्तर आलं 1 धावेचं आणि 1 धाव्याच्या माध्यमातून टोटल 13 धावांची नोंद. 13 धावा संत गतीनं सावधरित्या स्वतःला सावरताना, संघाला आधार देताना, सिंगल डबलला महत्व देतोय ते मात्र हे दोन्ही फलंदाज. पण त्याला मात्र रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा हा गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये धावतोय, प्रयत्न करतोय. तत्पूर्वी सहज 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 15 धावांची नोंद. गुणलेखकाचं देखील मी कौतुक करेल. जबरदस्त त्याची कामगिरी पाहायला मिळतीये. ना थकेंगे ना हटेंगे असा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. कदाचित जेवण देखील त्यांनी इथंच केलंय. कृष्णा सरांवरती असलेले प्रेम आहे आणि ते आपल्याला दिसतंय. प्रत्येकाच्या मनावरती राज्य करण्याचा प्रयत्न कृष्णा सरांचा सातत्यानं राहिला. इथे फंबल पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 12 सुरेशचा मात्र हा प्रयत्न थोडासा संभ्रमात पाहायला मिळाला, कारण वाजलेत देखील 12. 2 धावांच्या मदतीने टोटल 17 धावांची नोंद. कौतुक करावं तेवढं कमी. कशेळे परिसरातील धोत्रे संघाचं वेळेवर, म्हणजे जो आयोजकांनी वेळ दिला त्या वेळेवरती ते इथे आलेत. आयोजकांकडनं त्यांचं मनाच्या अंतकरणापासून कौतुक केलं जातंय, आभार व्यक्त केला जातोय. कारण सातत्यानं टीम उशीर करत असते, पण आता खेळ थोडासा उशीर होतोय त्यामुळे त्यांना थांबावं लागलं. पण पंच थांबत नाहीये. पंचांचा निर्णय चोख आहे. इथे वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 18 धावांची नोंद. कर्जत-टेनिस.in या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण. घर बसल्या प्रेक्षक KTC लाईव्ह या चॅनल वरती या मॅचचा आनंद घेत आहेत. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय.
दशरथच्या माध्यमातून. बघा काय जबरदस्त गोलंदाजी होते. हातांची बोट मात्र रोल करताना इथे मात्र वाईट साठी रेपर केल्या. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यूचा वापर केलाय. जो चान्स त्यांना आहे तो चान्स त्यांनी घेतलाय. आता तिसरे पंच बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू काउंट करण्यात येईल. नेक्स्ट मॅच धोत्रे संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो. त्याच्या बरोबरीनं बोरिवली संघाच्या संघानाकाला विनंती आपल्याला टॉस साठी यायचं आहे. चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, लांबी देखील गाठली गेली. वन बाउन्स चेंडू आरपार. 4 धावांसाठी धावफलकाला आकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून धावा मिळाला. 4 4 4. आणि ही चर्चा आता सातत्यानं पाहायला मिळेल. खालापूर तालुक्यातील शिवसेना चषक पहिली मानाची नाईट रजनी आपण पाहतोय. ज्या नाईट रजनीमध्ये दिग्गज खेळाडूंचा आज खेळ पाहतो. ज्या खेळामध्ये माझगाव संघ देखील आता आपल्या सिनियर ज्युनियर सगळ्या खेळाडूंना घेऊन या ट्रॉफी जिंकण्याचा मानस घेऊन मैदानामध्ये आलाय. तर त्याच्या विरोधामध्ये जो खेळ चालू आहे तो टेंभरी संघाचा. एक वेगळी रणनीती त्यांनी आखलेली आहे. संत सावत खराब चेंडूचा वरती केलेलं आक्रमण. टोटल धावा लागल्यात त्या 22. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती वेल एक्सपिरियन्स 40+ आणखी एक जबरदस्त खेळाडू सतीश पाटील. आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे निखिल पाटील. पाटलांचा बोलबाला या मॅच मध्ये सातत्यानं चर्चेत राहील. गेम इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सतीश तयार. वेगवान चेंडू. यष्टीरक्षकाचं कौतुक करूया. क्लोज किपिंग तो करतो. या थंडीमध्ये देखील आनंद घेतोय गरमीचा. डॉट चेंडूचा इशारा. धावा थांबवण्यामध्ये यश येते गोलंदाजाला. अशा वेळी आता एक्सिलेटर वरती ताव देताना गाडीचा गेअर बदलावा लागणार आणि ती ही गाडी चौकार षटकाराच्या स्वरूपात पळवावी लागणार आहे. तोच आकार देणारा मिड विकेटच्या बाहेर जबरदस्त हल्ला बोल करणारा येतोय 4 धावांसाठी. अर्थातच निखिल पाटीलच्या बॅट बंद चौकार. डीजे 26 धावांची नोंद. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये होतीये. गोल आणि विषय मात्र क्रिकेटचा खोल या मैदानाचा इतिहास आहे आणि त्या मैदानावरती आज वेगळा इतिहास. आणखी एक फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. अशा वेळी उंच उडण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला आणि त्यानंतर चेंडूला अडवण्यात आलं. मगाशी थोडीशी फंबल पाहायला मिळाली पण यावेळेस सावधरित्या नक्कीच मी म्हणेल 2 धावा वाचवल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने आता 28 पर्यंतचा एनालिसिस पाहायला मिळतोय. अर्थात स्कोर कार्ड वरती धावांचं अंतर कापलं गेलंय. ते टीम नयन स्मृती गावदेवी 11 टेंभरी संघाच्या माध्यमातून. माझगाव या गावाच्या नावानं इतिहासच्या पटलावरती बरेचशी सुवर्ण अक्षरामध्ये ट्रॉफींचा एक वेगळा ठसा उमटवलाय. पण या ट्रॉफीला जिंकायचा असेल तर फलंदाजाला आता थांबावं लागेल. निर्धाव चेंडूचा खेळ करावा लागणार.
जबरदस्त चेंडू यावेळेस शरीराला वेदना देतोय. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव मात्र कंप्लीट होतीये. फलंदाजाला बॅटचा जोहर खोलण्याआधी चेंडूनं शरीराला स्पर्श केलं आणि इथून मात्र लेग बाईची एक धाव पूर्ण झाली आणि टोटल धावा लागल्या त्या 29. स्ट्राईक एंडवरती आता एक हार्ड हिटर फलंदाज राज ठोंबरे. असं म्हणतात राजा को प्रजा कभी धोका नाही देती, पण हा राजा टेंभरी संघाच्या प्रजेला या मॅचचा आनंद देणार का? ही मॅच जिंकण्यासाठी त्याला आता इथून मोठे फटके मारावे लागतील, कारण समोर देखील ताकदीनं उभी राहिलेली अर्थातच माझगाव टीम आहे. राजचा हा हल्ला करतोय, हल्ला बोल स्लॉट मध्ये आल्यानंतर पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. नो डाऊट शिवसेना चषक 2025 चा देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा अतिशय सुंदर कडक आणखी एक डाच डाऊन क्रिकेट स्लॉट मध्ये घेतलाय. मेरिट नुसार फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं आर पार 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 लांबच लांबचा षटकार. लांब लांब पाहायला मिळाला. गणेश मेटे आणि गणेश मेके आणि कपिल ठोंबरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या दोन षटकारांना या फलंदाजाला दिलं जाईल. ऑनलाईन दिलं जाईल. त्यांनी मगाशीच सांगितलं कॅश माझ्याकडे नाहीये, मी ऑनलाईन करणार आहे. निश्चितच चांगला त्यांचा देखील हा निर्णय. त्यांनी मारल्यानंतर दिलेत हे सगळ्यात मोठी बाजू आहे, कारण मारण्याआधी देणं हा मोठा विषय. आणि अजून एक जर लागला तर नक्की 1000 रुपये देण्यात येईल, कारण ते 500 वेगळे आहेत. गणेश सरांचं कौतुक असेल. नेक्स्ट बॉलर विलास पाटील. आणखी एक लेजंड खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. बऱ्याच लेजंड खेळाडूंना घेऊन आज माझगाव संघ मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय निखिल पाटील. निखिल पाटीलचा फटका हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे टिपलाय झेल. जोर का झटका धीरे से लगे ठोक डीजे. येणार की चौकार षटकारांना मुसंडी मारली जाईल हे पाहणं देखील औचित्याचं ठरेल. इथे मात्र धावा लागल्यात त्या 41. जसा जर्सीवरती आकडा आहे तसाच प्रयत्न या धावेवरती झाला, या पटक्यावरती झाला. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. तिसऱ्या षटकाराची अपेक्षा प्रत्येकाला आहे.
2 मारलेत 500 कमवलेत. आता आणखीन एक मारला तर आणखीन 500 कमी होतील. टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या या पाहुण्यांकडनं या फलंदाजाला देण्यात येईल. पण त्याकरता आता त्याला खऱ्या अर्थानं इथून धमाका करावा लागणार. टोटल धावा लागलात 42. 2 बाद 42. टेंभरी संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात टॉस जिंकल्यानंतर माझगाव संघानं निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. बोरिवली संघाचा संघनायक आणि टीम धोत्रे संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो आपल्याला टॉस साठी यायचं आहे. नजर अटी दुर्घटना घटी LBW च्या माध्यमातून फलंदाज असं वाटलं तो लागोपाठचा तिसरा षटकार मारेल. राज मैदानाच्या बाहेर DJ स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 42. पुन्हा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वेगळ्या पद्धतीने आखली जातीये. गोलंदाजी स्लॉग मध्ये मात्र चांगली होती विलासच्या माध्यमातून. वेल एक्सपिरियन्स क्रिकेटच्या पटलावरती एक्सपिरियन्सला किती महत्व आहे हे आता या ओव्हरमध्ये आता 3 चेंडूमध्ये आपण पाहिलंय. पण आता वेल एक्सपिरियन्स फलंदाज देखील मैदानामध्ये गेलाय. भास्कर पाटील 5व्या क्रमांकाचा फलंदाज. मधल्या फळीचा हा जबरदस्त हार्ड हिटर डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. डाव्या हाताचे फलंदाज सातत्याने चर्चेत राहिलेत आणि या मैदानावरती डाव्या हाताच्या फलंदाजाला सातत्याने मोठे फटके मारण्यामध्ये यश देखील आले. पण आता इथे विलास काय करणार. विलासनं जबरदस्त या चेंडूला हाताळलं. इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. नवजोत आता स्ट्राईक एंडवरती. अजून या षटकातील कदाचित 2 चेंडूचा खेळ बाकी. टोटल धावा लागल्यात त्या 43. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल. पण इथे जर 2 चेंडू निर्धाव फेकले गेले तर कदाचित माझ्या माहितीनुसार ज्या माझगाव संघाला मी पाहिलंय त्या माझगाव संघाचे जर फलंदाज चालले तर 3 षटकामध्ये देखील हा सामना संपेल. अजिंक्य यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण नवजोत यावेळेस जमिनी लगतचा फटका खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या फटक्यावरती 2 धावा तर पूर्ण आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अशा वेळी पंचांकडे दात मागितली जाते. 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती आता वाढ. अजिंक्य भोड एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटची खूप सारी आवड. सातत्याने क्रिकेटचा दीर्घ प्रवास. मग तो क्रिकेट असो किंवा मग समालोचन. सातत्यानं क्रिकेटला पाहताना आणि त्यांना आम्ही ऐकताना बरंच काही शिकण्यासारखं त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतं. आणि आज त्यांच्या बरोबर हे व्यासपीठ आम्हाला शेअर करायला मिळालंय याबद्दल मी खरंच आयोजकांचा मनापासून आभारी आहे. इथे पुन्हा आता नवीन काय होणार, नव्यानं काय घडणार. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर आहे भास्कर. भास्कर तू कुछ कर असा टेंभरी संघाचे पाठराख्या त्याला म्हणतायत. पण गोलंदाज विलास हा झालाय भारी. कारण की त्यानं संध्याकाळी कदाचित चहा बरोबर खाल्ली असावी खारी. यावेळेस वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 47. बारी बारी सबकी बारी. आयोजन करण्यामध्ये आता कृष्णा सरांची देखील बारी आली, ज्यांनी पहिलं नाईट रचनेचं आयोजन या विभागामध्ये करून दाखवलं. शिवसेना चषक 2025 चे माध्यम. विलाचा चेंडू यावेळेस भास्करला मात्र समजला नाही आणि इथे एकही धाव या चेंडूवरती मिळाली नाही. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल नयन स्मृती 11, जय गावदेवी
टेंबरी संघाच्या धावा लागला स्कोअर वरती 47. नेक्स्ट इनिंग मध्ये माझगाव संघाला धावा कराव्या लागतील 48 24 चेंडूच्या खेळामध्ये. पण नेक्स्ट मॅच साठी बोरिवली संघाचा संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जातोय तर आपल्याला टॉस साठी यायचं. आणि त्याचबरोबर कशेळे धोत्रे संघाला मी विनंती करतो आपण यावं, कारण ते वेळेच्या आधी आलेत, त्यांना वेळेचं महत्व माहिती आहे, त्यामुळे आपल्याला विनंती केली जाते आता कोणताही वेळ न दवडता आपण टॉस साठी या. आणि इथे मात्र मी टेंबरी संघाला विनंती करेल तातडीने आता मैदानाचा ताबा घ्या. आणि त्याचबरोबर माझगाव संघाला देखील मी विनंती करेल आपल्याला आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. असेल टेंबरी संघाचा हे देखील पाहिलं जाईल. राज ठोंबरे गोलंदाजी मार्ग वरती आलाय. 24 चेंडू मध्ये करायचे 48 धावा. पॉवर प्लेचा षटक. इथे मात्र हल्ला बोल करावा लागणार. मनोहर आणि त्याच्या बरोबरीनं महेशची जर बॅट तळपली तर कदाचित 3 षटकामध्ये हा सामना संपण्याची दाट चिन्ह आहेत. पण इथे जर गोलंदाजांना गोलंदाजी उत्तम दर्जाची केली तर शेवटच्या चेंडूवर ते झुंज द्यावी लागेल ती फलंदाजांना, अर्थातच माझगाव संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी. पुन्हा एकदा दोन्ही संघांना मी विनंती करतो टॉस साठी सातत्यानं तुम्हाला आमंत्रण केलं जात आहे. आपल्याला शेवटची पुकार आहे, आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी कृष्णा सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं कौल या दोन संघांच्या माध्यमातून करून घ्या. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राज तयार झालाय. 10-12 पावलांचा रनअप
त्याचा पाखला मिळतोय, वेगावरती तो स्वार होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे मनोहर. टॉस जिंकलाय धोत्रे संघानं. मनोहरचा फटका हवेमध्ये, इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि अंतिम क्षणाला सहज या धडाकेबाज फलंदाजानं 2 धावा पूर्ण केल्यात. या दोन्ही फलंदाजाकडनं पाहताना असं वाटतंय फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतील, पण क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबल देखील असतात, हे मात्र या चेंडूवरती सिद्ध झालं आणि त्याला महत्व या दोन्ही फलंदाजाने दिलंय. मगाशी मी याच करता म्हटलं होतं हे लेजेंड खेळाडू आहेत आणि क्रिकेटला जाणणारा खेळ सातत्यानं त्यांचा चर्चेत राहिलाय. आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, मनोहर न केलंय 4 धावांसाठी मारलेला हा चौका. ची नोंद स्कोरगड वरती झाली. 48चा पाठला होतोय. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फटकेबाजी करणं अपेक्षित आहे, याचसाठी मनोहर ओळखला जातो आणि त्या मनोहरनं सुरुवात केली चौकारानं. टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, मात्र हा चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा. आदरणीय नारायण गावचे निगडोली गावचे आमचे नारायणजी पाटील यांनी मात्र या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं. मी मगाशीच म्हणालो होतो या गोलंदाजाची ओळख आहे त्याचा वेग, आणि तो वेग आता तो या खेळपट्टीवरती सादर करतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. त्यानं देखील सांगितलं पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा मी खर्च केल्यात, पण नंतरचे 2 चेंडू मी निर्धाव देखील टाकलेत. आणखीन एक जबरदस्त चेंडू. मनोहरनं पुन्हा एकदा वेट केला, वॉच केला, आक्रमण केलं. यावेळेस पुन्हा हार्ड हिटर फटका पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मारलेला हा दमदार, शानदार, जानदार, मॅच मध्ये जीव ओतणारा षटकार डीजे. बारा सरासरी ठेवण्यामध्ये यश आलंय. 48 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज होती आणि पहिल्या षटकामध्ये त्या 12 धावा आल्यात. नेक्स्ट बॉलर जय घरत, यंग खेळाडू आता गोलंदाजी मार्क वरती आणि त्याच्या सामोरे मात्र जातोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज लेजंड महेश. एकीकडे 18 वर्षाचा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात माझ्या माहितीनुसार 14 ते 15 वर्षाचा अनुभव असलेला फलंदाजी मार्क वरती असलेला महेश स्ट्राईक एंडवर. गोलंदाजीचा जो काही अनुभव या गोलंदाजा पाठीशी आहे त्याचा तो पूर्णपणे वापर करताना वाईट यॉर्करच्या लाईन मध्ये ऑफ स्टंपच्या बरोबर
बाजूला चेंडूचा फेक करतो आणि इथे चेंडू गेलाय निर्धाव. महेशनं मात्र मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आता पदाला वापर करताना इथे मात्र चेंडूच्या मेरिटनुसार या चेंडूला सोडण्याचं काम त्यानं केलं आणि या चेंडूवरती आता पंचांनी पनिशमेंट देताना स्क्वेअर चेंडूचा इशारा केलाय. दडपण आहे गोलंदाजावरती, ते आता या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. एक या धावसंख्येनं वाढ झाली आहे. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. महेशनं सांगितलं का मनोहर करू शकतो तर मी देखील करून दाखवेल. क्या 13 क्या मेरा, समीकरण 48 धावांचं सोडवायचंय. सतरा चेंडूमध्ये 35 धावांची गरज होती. इथे मात्र पंचांकडे पुन्हा पागल्या जातोय. लागोपाठचा दुसरा स्क्वेअर चेंडू, पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पकडण्यामध्ये यश आलंय आणि इथे एक या धावसंख्येनं पुन्हा वाढ. 17 चेंडूमध्ये 35 ची गरज होती, आता 17 चेंडू 34 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. स्पीड अप दाखवा प्लीज, आपल्याला विनंती केली जाते. वेळ खूप महत्वाची आहे. यावेळेस सुरेख टप्पा, अचूक टप्प्यावरती तिखट मारा झालाय. पहिल्या चेंडूवरती जो वेग पाहिला तोच या चेंडूवरती कायम. निर्धाव चेंडूची सांगता. 17 मध्ये 34 करायच्या होत्या, आता उरलेत 16 चेंडू आणि विजयासाठी माझगाव संघाला पूर्ण करावे लागतील टेंभरी संघाच्या विरोधात 34 धावा. जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहतोय. एकीकडे पारांगे सर आहेत तर दुसरीकडे साळुंके सर, आणि त्यांना साथ देत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते सूरज पांडे सर. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ. महेशनं आता स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि एका या धावेनं आता टोटल स्कोर कार्डवरती 48 धावांचा पाठला करताना धावा लागल्यात त्या 15. 15 धावा स्कोर कार्डवरती महेश आणि त्याच्या बरोबरीनं मनोहर. एम फॅक्टर मैदानामध्ये माझगाव संघासाठी. जबरदस्त चेंडू. इथे मात्र अजिंक्य सर आता पारितोषिकांची लयलूट करतायत. नवज्योत पाठारे यांच्या प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अजिंक्य भोड जबरदस्त व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व मी तर म्हणेल त्यांच्याच भाषेत. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. 18 वर्षाच्या या गोलंदाजानं जवळजवळ 40 वर्षाच्या आसपासच्या या फलंदाजाला आता तंबूच्या आसराला धाडलंय. मोठ्या फलंदाजाचा घेतलाय त्यानं विकेट. आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल केतन पाटील, यंग टॅलेंट आता मैदानामध्ये. एक धारी होती शुभा माझा दुधारी होता, की लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती. छत्रपती शिवाजी राजा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. याच करता सवारी प्रत्येक चौकात आहे. या राजानं केलं म्हणून आज आपण ताटमानेनं जगतोय स्वराज्याची निर्मिती, आणि त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना आज एक मोलाचं स्थान देखील आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय केतन पाटील. याला देखील आता करून दाखवावं लागेल. केतन पाटीलनं ऑफ साईडच्या दिशेनं पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला, पण बघा गोलंदाजानं अंतिम क्षणाला स्वतःला सांगितलं माझ्यामध्ये या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करण्याची क्षमता आहे आणि मी ते करू शकतो. जरी 2 स्क्वेअर चेंडू मी टाकले असतील तरी 2 सुरेख चेंडू टाकताना आपल्या संघाला
स्लो स्थितीमध्ये नेण्याचं काम मी करेल आणि त्यानं चांगली कामगिरी केली. एक मोठी विकेट त्यानं घेतली आणि 4 धावा खर्च केल्या. टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या 16. मला देखील असं वाटलं होतं 3 षटकामध्ये हा सामना संपतोय की काय, पण गोलंदाज जय घरतनं सांगितलं जय आणि पराजयाच्या मधोमध मी उभा आहे, तर मी टेंभरी संघाचा हिस्सा आहे. माझ्या गावाचा इतिहास बदलण्याची संधी माझ्याकडे आहे आणि तो प्रयत्न मी केलाय. येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा. 32 धावा कराव्या लागतील आता माझगाव संघाला टेंभरी संघाच्या विरोधात त्या 12 चेंडूमध्ये. नेक्स्ट बॉलर दिनेश ठोंबरे. सोळा धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती केतन पाटीलला आपण बघतो आणि गोलंदाजी मार्क वरती 3रा क्रमांकाचा गोलंदाज दिनेश ठोंबरे पंचांच्या डाव्या बाजूने तयार. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टिरक्षकाच्या दिशेनं पाकला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण इथे जर मेरिटनुसार फटके आले, अंतिम क्षणाला जर आक्रमण झालं, तर पुन्हा एकदा माझगाव संघ या मॅच मध्ये परतीचा प्रवास करेल. आणि आता मेरिटनुसार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारला फटका. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर का झाला असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण इथे गोलंदाजानं थांबवलं. 1 या धावसंख्येनं वाढ. आता सगळी जबाबदारी महेशच्या खांद्यावरती आली. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये तो माहीर आहे. तिची एक वेगळी ओळख आहे. ती ओळख इथून त्याला पटवून दाखवावी लागेल. पुन्हा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. घुटनाट एक तमाशा देख, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. 1 या धावसंख्येनं वाढ. पुन्हा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण इथे देखील फटका अपुरा पाहायला मिळाला. सिंगलला स्कोअर कार्ड वरती वाढ. मारायचा होता फटका लेग साइडला, पण चेंडू बॅटला लागून गेला ऑफ साइडच्या दिशेनं. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, आप चौके छक्के मारने पडेंगे. मागणी तसा पुरवठा होणं गरजेचं आहे. इथे मात्र गोलंदाजाला खेळपट्टीनं खरंच साथ दिली अशी म्हणावी लागेल. पुन्हा जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. इथे मात्र ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडले पंचांनी, पण 3ऱ्या पंचांची मागणी गोलंदाजी करणाऱ्या संघानं केलेली आहे आणि मागणी तसा पुरवठा आता इथून केला जाईल. इट्स अ बॉल, लिगल बॉल. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम आहे. पंचांनी वाईडचा इशारा केला होता, म्हणजे त्यांचा निर्णय त्यांनी मागे घेतलाय. आता दांडी 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 केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. एका मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागणार. टीम माझगाव आता अडचणीत. डीजे मुझे पहचानो,
थँक्यू डीजे. दशरथ नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेलाय. शेवटचे चेंडू उरलेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 29 धावसंख्येची. म्हणजे 5 मोठे फटके आता सजवावे लागतील. नेक्स्ट बॉलर सुजल क्षीरसागर. आणखीन एक यंग खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती. या मॅच मध्ये आपण जर पाहिला असेल तर जय घरातनं जी किमयाकडून आणली ना तिचं सातत्य राखलं गेलं. नंतरच्या गोलंदाजानं मात्र त्याच टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी केली. पण आता खऱ्या अर्थानं हाणामारी होणं गरजेचं आहे. पण इथे मात्र वन बाउंड चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लेट पण थेट चौकार. डीजे. पंचवीस धावांची गरज आहे. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. या चेंडूवरती 4 धावा नक्कीच काउंट केल्या गेल्या. पुन्हा वेगानं बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली प्रयत्न करतोय. अशा वेळी नकार दिला गेलाय. एकही धाव या चेंडूवरती घेतली गेली नाही. 4 चेंडू 25 धावांची गरज. लेट पण टेट व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग 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 षटकार. इथे जर 4 षटकार आले ना तर जी एक धाव घेतली गेली नाही ना ती रात्रभर झोपू देणार नाही. पण तसा प्रयत्न होईल का? एक तर आलाय. अजून 3 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आज रेकॉर्ड कदाचित ब्रेक होऊ शकतो या मॅच मध्ये आणि हा पहिला इतिहास रचला जाऊ शकतो. 3 चेंडू 19 धावांची गरज. मॅच मध्ये परिस्थिती हॉट झाली. हॉट. चांगला चेंडू. खोला टप्पा. ब्रह्मास्त्राचा वापर. सटीक यॉर्कर असं म्हणतात कृष्णा सर. क्रिकेटमध्ये 2 शब्दांना बरचसं महत्व आहे. एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा सटीक यॉर्कर. आणि त्याचाच मारा झाला. धावांची गरज. उंच गेलाय आणि हा जाईल का लांब. इथे मात्र लेट पण थेट 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. हे समीकरण कायम राहिलं. क्या तेरा क्या मेरा. चेंडू द्या मैदानामध्ये.
एक चेंडू 13 धावांची गरज. एक लिगल डिलिव्हरी टेंभरी संघाला विजयाच्या जवळ नेईल, पण एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा माझगाव संघाचं अस्तित्व जागा करेल. प्रेशर आहे प्रत्येकावरती, जिंकण्याचं प्रेशर आहे, प्रत्येकाला जिंकायचंय आणि त्याचसाठी चालू असलेला क्रिकेटचा जबरदस्त खेळ आपण पाहतोय. इथे आणखीन एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सामना जबरदस्त पाहायला मिळाला माझगाव संघाच्या विरोधात टेंभरी संघाच्या माध्यमातून. मी दोन्ही संघांना विनंती करेल, आपण शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका. ही मैत्रीपूर्ण लढत होती जी जबरदस्त लढली गेली, पण या खेळामध्ये बाजी मारली अर्थातच नयन स्मृती गावदेवी टेंभरी संघांना. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ